मुख्यमंत्री फडणवीसांनी जरांगेंना एंटरटेन केल्यास राज्यात अराजकता माजेल। फडणवीसांनी मनोज जरांगेंच्या मुसक्या आवळाव्या, लक्ष्मण हाकेंची मागणी। लोकशाही मार्गाने आंदोलन करा, गणेशोत्सवात कुठलेही विघ्न नको, सणांमध्ये खोडा घातल्यास शिवराय नपात करायचे। मुख्यमंत्री फडणवीसांचा जरांगेंना अप्रत्यक्ष इशारा। मुंबईत येण्यावर मनोज जरांगे ठाम, उद्या अंतरवालीतून रवाना होणार। आहोत गणेश भक्तांना त्रास होणार नाही, मनोज जरांगेंकडून स्पष्ट। पंकज भोयर भंडारा जिल्ह्याचे नवे पालकमंत्री। संजय सावकारे यांना पदावरून हटवलं। पंकज भोयर यांच्याकडे वर्धा जिल्ह्यासह भंडारा जिल्ह्याची अतिरिक्त जबाबदारी, तर सावकारे यांची बुलढाणा जिल्ह्याच्या सहपालकमंत्री पदावर वर्णी। माझं आणि शिंदे साहेबांचं चांगलं, आमच्यात कोणी कितीही काड्या विस्तव टाकण्याचा प्रयत्न केला तरी काहीही होणार नाही। नगरविकास खात्यावरील नाराजीच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। मंत्रालयासमोर शिवभोजन थाळी कृती समितीचे आंदोलन। गेले कित्येक महिने बिल न निघाल्याने आंदोलन, पोलिसांकडून आंदोलक महिलांची धरपकड। राहुल गांधींच्या मतदार अधिकार यात्रेचा 10वा दिवस, काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यात्रेत सहभागी। 1 सप्टेंबर रोजी बिहारची राजधानी पटना येथे पदयात्रेने मतदार अधिकार यात्रेचा समारोप होणार। आपचे नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरी ईडीची रेड, रुग्णालय बांधकाम घोटाळ्याप्रकरणी ईडीची छापेमारी। दिल्लीत आप सरकार असताना घोटाळा झाल्याचा आरोप, छापेमारी सुरू असलेल्या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। अमेरिकेने भारतावर लादलेला 50% टॅरिफ उद्यापासून लागू होणार। अमेरिकेकडून अधिसूचना जारी, तर जगात आर्थिक स्वार्थाचं राजकारण सुरू, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। श्रीलंका सरकारकडून कांदा आयात शुल्कात 5 पट वाढ, भारतातील कांदा निर्यातीवर परिणाम। लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात प्रति क्विंटल 200 रुपयांची घसरण।